नमस्कार, मी स्वरदा वाघुले भोर. यशाचा कानमंत्र या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नुकतेच 10वी-12वीचे रिझल्ट लागलेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला वळण देणारा महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा म्हणजे 12वी. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील पुढे नेमकं काय करायचं याची चिंताही असतेच. तुमची हीच चिंता दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये आहेत सीए निलय मेहता सर. नमस्कार सर. आजचा आपला विषय जो आहे तो आहे 12वी नंतर करिअरचे पुढचे मार्ग नेमके कोणते. त्यामुळे तुमची मुलं देखील 10वी-12वी उत्तीर्ण झाली असतील तर हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निलय मेहता सर सोडवणार आहेत. सर नमस्कार, तुमचं स्वागत पुन्हा एकदा करते. निलय सरांची मी सुरुवातीला तुम्हाला ओळख करून देते. सीए निलय मेहता सर हे शिक्षण तज्ज्ञ, उत्तम मार्गदर्शक. जवळपास 2 दशकं निलय मेहता सर हे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तब्बल 10,000हून अधिक विद्यार्थ्यांचं करिअर योग्य दिशेनं त्यांनी घडवलंय. पुण्यातील नामांकित निलया एज्युकेशन ग्रुपचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या या निलया संस्थेची खासियत म्हणजे इथे 100% प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% जॉब गॅरंटी आणि ड्युएल डिग्री प्रोग्राम. आपलं आयुष्य आनंदी आणि आदर्श कसं जगायचं यावर देखील आपण सरांकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. त्यामुळे चर्चेची सुरुवात करणार आहोत. सर, 12वीचे निकाल लागले, 10वीचे निकाल लागलेत, पण 12वी नंतर कॉमर्समध्ये पुढे जाऊन जर यशस्वी करिअर करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी प्रामुख्यानं कुठल्या चुका टाळणं गरजेचं आहे? मला एक प्रश्न सांगा. करिअर मोठं करायचंय म्हटलात तुम्ही, तर आपण जे शिक्षण घेतो 20-21 वर्ष, लहानपणापासून 21 वयापर्यंत, ते मार्क्ससाठी घेतो का करिअरसाठी घेतो? हो, अर्थातच करिअरसाठी घेतो. करिअरसाठी घेतो ना. मग मुलं 10वी-12वी पर्यंत प्रचंड मागे असतात अभ्यासाच्या. रात्रंदिवस आई वडील पण मागे असतात. खरं तर अभ्यास करा, अभ्यास करा, चांगले मार्क्स आले पाहिजेत. 12वी झालं की तुम्हाला निवांत व्हायचंय. 12वी पर्यंत शाळा चांगल्या हुडकतात, सगळं हुडकतात आणि सगळ्यात मोठी चूक करतात. मला करिअर करायचं आहे, जॉब करायचा आहे किंवा बिझनेस करायचा आहे, तर मला 12वी पर्यंतचं एज्युकेशन खूपसं कामाचं नाही, मला महत्त्वाचं आहे सर्वात जास्त. ते कामाचं नाही असं नाही म्हणत आहे, तेही महत्त्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षाही खूप जास्त महत्त्वाचं आहे तुमच्या ग्रॅज्युएशनमधलं एज्युकेशन, कारण ते तुमच्या करिअरचा पाया बनवत आहे. तर पहिली चूक ही टाळा की तुमचं ग्रॅज्युएशन अतिशय छान झालं पाहिजे. ते फक्त टाइमपाससाठी करतोय, ते फक्त डिग्रीसाठी करतोय. मजा करायची रे, आता कॉलेजला जाऊन करा नक्की मजा, पण मजेबरोबर जेव्हा अभ्यास करायचा ना तेव्हा अभ्यास करा, कारण ही 3 वर्ष आयुष्यातली पुढचे 40 वर्ष, 50 वर्ष घडवणार आहेत. तुमच्या पुढच्या जनरेशनला लागणारी मजा, लागणारा पैसा, हे सगळं तुम्हाला मिळणारा मान सन्मान, हे 3 वर्ष ठरवणार आहेत. तर ही पहिली गोष्ट टाळा. दुसरी गोष्ट, डिग्री मिळाली म्हणजे करिअर होणार, हे मिथ्य आहे, हे चूक आहे, हे डोक्यातनं काढून टाका. मला MBA डिग्री आहे, मला BCom डिग्री आहे म्हणून कुणी जॉब नाही देत रे. किंवा बिझनेसमध्ये साहेब MBA बरं का, त्यांच्याकडनं आपण प्रॉडक्ट घेऊ असं कुणी नाही म्हणत. तिथं स्किल लागतात. तुम्ही कसं छान बोलताय, कशी कामं छान करताय. सो तुम्हाला डिग्री नाही फक्त महत्त्वाची, डिग्री बरोबर तुम्हाला महत्त्वाचे प्रॅक्टिकल स्किल्स. सो फक्त डिग्री देणारं शिक्षण घेऊ नका, ही दुसरी चूक टाळा. तिसरी गोष्ट, कॉलेज निवडताना काही जण चुका करतात. अरे इथं फीज कमी आहे बरं का, इथे आपल्याला स्कॉलरशिप मिळते, हे कॉलेज आपण निवडू. अरे स्वस्तात मिळते म्हणून काहीही घेऊन कसं चालेल? असं कॉलेज घ्या, भले ते स्वस्तात आहे, पण तिथं जर बुद्धी मिळत असेल ना तर ते घ्या नक्की. स्वस्तातली काही सगळीच खराब नसतात, पण उगीच स्वस्तात मिळतंय म्हणून रद्दी घेण्यात नक्कीच अर्थ नाही ना. सो कॉलेज अशी निवडा, विचार करा. इन्व्हेस्टमेंट आहे ही तुमची 3 वर्षाची, त्याच्यावरती तुम्ही लाखो करोडो रुपये कमवू शकता पुढे. तर कॉलेज निवडताना विचार करून निवडा. नाही ह्या कॉलेजचं नाव भारी आहे, हे कॉलेज खूप फेमस आहे, असतील, पण तिथे जाऊन बघा खरंच चांगलं शिकवताय का, स्किल्स घडतायत का, प्रॅक्टिकल एज्युकेशन मिळतंय का. आणि जर ह्या सगळ्यांचा विचार केलात, विचार काय व्हायला पाहिजे, मी का करतोय BCom किंवा BBA, डोळे झाकून सगळे जातात BCom BBA ला. कदाचित मला पुढे CA करायचं आहे, UPSC MPSC करायचं आहे, पुढे जॉब करायचा आहे, पुढे बिझनेस करायचा आहे. मग ह्या सगळ्याला माझं BCom, माझं BBA हेल्पफुल राहणार आहे का? आणि मग अशी डिग्री निवडा जी तुम्हाला स्मार्ट करतीये. नुसतंच BBA BCom नाही, स्मार्ट BCom किंवा स्मार्ट BBA व्हायला लागा. ही चूक टाळली तर आयुष्य नक्की ग्रेट होणार बघा तुमचं. सर, आता तुम्ही उत्तर देत होतात किंवा बोलत होतात तेव्हा तुम्ही BBA आणि BCom या दोघांचा उल्लेख केलात, या कोर्सचा उल्लेख केलात.
मुलं हा कोर्स निवडतात, मात्र बऱ्याचदा त्यांना नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये सक्सेस नाही मिळत. मग इंडस्ट्रीमध्ये हे कोर्स केल्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत का, असंही देखील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे, ते पालकांच्या मनात शंका आहे. तर नेमकं का? अरे बापरे, कॉमर्स म्हणजे प्रचंड ऑपॉर्च्युनिटीचं क्षेत्र. म्हणजे इथं तुम्हाला जॉबला जायचं असो, बिझनेसला जायचं असो, वर्ल्ड मधल्या लाखो कंपनी भारतात येत आहेत, ऑनलाईन बिझनेस डेव्हलप झालेत, ग्लोबलाइज होत चाललोय आपण. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात अगदी मार्केटिंग असो, HR असो, अकाउंट, टॅक्स, फायनान्स, शेअर मार्केट, बँकिंग, इन्शुरन्स, अशा सगळ्या सेक्टरमध्ये लाखो संधींचं क्षेत्र आहे. इव्हन बिझनेसमध्ये जरी जायचं असेल ना तुम्हाला, तरी ऑनलाईन बिझनेस पासून हॉटेल्स, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, एनिथिंग यू कॅन स्टार्ट. मल्टी मिलियन म्हणून बघा ना, आज IIM झालेली, IIT झालेली लोक स्टार्टअप टाकून बिझनेसमध्ये येत आहेत. 12वी आर्ट्स सायन्स झालेली मुलं पण कॉमर्समध्ये येत आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, संधी प्रचंड आहेत ह्या क्षेत्रात. पण जर ह्या संधी कुणाला आहेत? जे स्मार्ट आहेत, जे स्किल्ड आहेत त्यांना. अहो, आमच्या कॉलेजला 10,000 मुलं बाहेर पडली, सगळीच्या सगळी लाईफमध्ये ग्रेट आहेत. त्यातली काही जी छान होती ना अतिशय, ती 60-70 लाखांपर्यंत पगार घेत आहेत, 1-1, 2-2 करोडचं उत्पन्न बिझनेसमध्ये घेत आहेत. ॲव्हरेजली पण बघितलं तरी 10, 20, 30 लाखांपर्यंतच्या ग्रोथला मुलं पोहोचली आहेत, कारण स्मार्ट झाली आहेत. म्हणून ना, महत्त्वाचं कारण आहे की काय मुलं नुसतं BBA घेत आहेत, BCom घेत आहेत. सगळ्यांना माहिती आहे की बाबा शेवटचे 5-10 दिवस गेलं, अभ्यास केला की झालं, डिग्री मिळतीये. पण ह्या डिग्री बरोबर स्किल्स कोण घेणार? इंडस्ट्रीत करिअर पाहिजे, बिझनेसमध्ये करिअर पाहिजे. मग बिझनेसला जी ताकद लागते, ते सामर्थ्य कोण क्रिएट करणार स्वतःमध्ये? आधी लायक बना ना. त्या लायक बना की मी उद्या बिझनेसमध्ये गेलो तर अंबानीसारखा झालो पाहिजे, टाटासारखं झालं पाहिजे. त्याला व्हिजन पाहिजे, त्याला विचार पाहिजे, त्याला नॉलेज पाहिजे, लोकांना हँडल करायचं स्किल पाहिजे. मी जॉबमध्ये गेलो तर उद्या लाखो करोडोंची सॅलरी घेईल, ही स्वप्न आहेत सगळ्यांची. पण त्याला तयार करतोय का स्वतःला? प्रॅक्टिकल स्किल घेतोय का? AI, टेक्नॉलॉजी शिकतोय का? अरे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त BBA, BCom मध्ये होत आहेत का? नाही होत आहेत. मग असं फक्त करण्यापेक्षा यू शुड टेक अलॉंग विथ युअर डिग्री प्रॅक्टिकल स्किल्स, AI स्किल्स, टेक्नॉलॉजी स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स. आणि हे जर सगळं घेतलं तर BCom, BBA नंतर जॉब लागणार नाही असं होणार नाही. मी स्मार्ट झालो तर मी कुठेही जाईन तिथे यशस्वी नक्की होईन, अशी परिस्थिती येईल तुमच्यावर. जसं तुम्ही म्हणालात, अनेक प्रश्न आहेत हे मुलांच्या मनामध्ये, अनेक स्किल डेव्हलप करणं मुलांनी देखील गरजेचं आहे. मात्र निलया एज्युकेशन या सगळ्या प्रश्नांना काय सोल्युशन देतं? मग आम्ही काय विचार केला ह्या सगळ्या बाबतीत की नॉर्मल BCom, नॉर्मल BBA मुलांचं आयुष्य घडवत नाही ना. काय अपेक्षित आहे BCom, BBA करून? कारण कॉमर्समध्ये ह्या 2च डिग्री आहेत की जिथं प्रत्येकाला करावं लागतं. काही मुलं उद्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये जातात, काही जण ह्याच्यानंतर प्रायव्हेट जॉबला जातात, काही जणांना हायर एज्युकेशन पाहिजे असतं, काही UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांना जातात. मग अरे आपण डिग्री तर देऊयात BCom, BBAची, पण ह्या डिग्री बरोबर असे स्किल्स देऊ, अशा पद्धतीनं मुलांना घडवू की ते लाईफमध्ये ह्या कुठल्याही क्षेत्रात गेले, अगदी ग्लोबल एज्युकेशनला गेले तरी झकास झाले पाहिजेत. आणि मग निलयानी एक स्मार्ट BCom आणि स्मार्ट BBA डिझाईन केला, जिथं BBA, BComच्या युनिव्हर्सिटीच्या डिग्रीसोबत ड्युअल डिग्री दिली जाते, वेगवेगळे डिप्लोमाज दिले जातात, जेणेकरून मुलं प्रॅक्टिकली तयार होत आहेत. त्यांना टेक्नॉलॉजी सगळ्या पद्धतीने शिकवली जाते, कम्युनिकेशन तयार करून घेतलं जातं, स्मार्ट केलं जातं. ह्या मुलांना भरपूर प्रॅक्टिस करून घेतली जाते आणि ह्याचा परिणाम योग्य व्हायला लागला. आम्हाला दिसलं की हे उत्तर काम करतंय. आज स्मार्ट BCom झालेली जवळजवळ सगळी मुलं जॉबवरती आहेत. BCom सोबतच ही मुलं 3 ते 5 लाख कमवतात. BCom होऊपर्यंत ह्यांचं ॲन्युअल पॅकेज 4 लाख, 5 लाख, 6 लाख ह्या लेवललाही काही मुलांचं पोहोचलंय. BBA मध्ये मी काही जण बघतोय, चिन्मय कारवा आणि अर्पित कारवा बंधू आलेले होते. आज बिझनेस खूप हॅपीली आणि खूप सक्सेसफुली हँडल करतात. गिया जैन सारखी स्टुडंट आहे, यश पटेल सारखा स्टुडंट आहे की जो CFA मध्ये खूप ग्रेट झालाय. आत्ता एवढ्यात चैताली म्हणून माझी स्टुडंट आहे, ती हॅपीली आलती, सर माझं BBA झालंय, माझ्या इंटरव्ह्यूमध्ये 40 लोक होते, मी सिलेक्ट झाले, बाकी सगळे MBA होते आणि एक्सपिरियन्स होते, पण सर मी सिलेक्ट झाले. दिगंबर आला होता, तो म्हणत होता, सर 1 वर्ष झालंय मला फक्त BBA करून निलयाचं, स्मार्ट BBA करून, आणि आज माझ्या हाताखाली 20 जणांची टीम आहे, त्याच्यामध्ये काही MBA पण आहेत. सर दिस इज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ the new things that we have added into this BCom and BBA. सो अशा पद्धतीनं एक नवीन फील्ड आम्ही
वेगळ्या ह्यातनं काहीतरी वेगळी अचिव्हमेंट आम्ही केली. आम्ही तेवढीच एक गोष्ट नाही केली. काही मुलं अशी पण आहेत की ज्यांना 1 वर्ष बीकॉमचं बीबीएचं झाल्यावर कळतं की अरे आपण मोठ्या कॉलेजला गेलो, नाव आहे म्हणून गेलो, पण तिथं प्रॅक्टिकल काही मिळतच नाहीये, टाइमपासच होतोय आपला. सो इव्हन त्या मुलांना पण ना आम्ही एक सोल्युशन प्रोव्हाइड केलं. BLP नावाचा एक डिप्लोमा आहे, CAM CFM नावाचा डिप्लोमा आहे की जो तुम्ही SY बीकॉम, TY बीकॉम किंवा SY TY BBA सोबत करू शकता आणि प्रॅक्टिकल स्किल्स मिळवून तुम्हीही आयुष्यात ग्रेट होऊ शकता. सो अशा उपायांनी आज आम्ही हजारो मुलांचं आयुष्य घडवतोय. तो खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. मात्र आपण कॉमर्स क्षेत्राबद्दल बोलतोय सर. या कॉमर्स क्षेत्रामध्ये अजून कोणते कोणते करिअरचे कोर्सचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत आणि योग्य करिअरचा पाथ मार्ग नेमका योग्य करिअरसाठी कसा निवडावा? विद्यार्थ्यांना कदाचित 10वी-12वीच्या वयात कळत नसेल म्हटलं, मात्र तुम्ही नक्कीच मार्गदर्शन त्याबद्दल करू शकता. अगदी नक्की. कॉमर्समध्ये ना 4 पद्धतीचे करिअर खूप छान आहेत. गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब आणि याच्यानंतर CA, CS, CFA सारखे प्रोफेशनल्स होऊ शकतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठं करिअर, मी बिझनेसमॅन होऊ शकतो उद्या टाटा अंबानी सारखा, किंवा छोटा बिझनेस चालू करून काही जणांना नोकऱ्या देऊ शकतो, बिझनेसमॅन. सो असे हे 4 पर्याय अवेलेबल आहेत. सो त्या पर्यायात यशस्वी कसं व्हायचं हाच प्रश्न आहे ना तुमचा. बरोबर. सो फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर बघितलं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, GST डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट्स, बँक्स भरपूर, अरे इतके जॉब आहेत ना. पण मग ही मुलं काय करतात? एक्झाम गव्हर्नमेंटच्या द्यायच्यात, UPSC MPSC जायचं आहे तर डोळे झाकून BSc ॲग्री किंवा BA करतात, कारण नको डिग्रीज पाहिजे फक्त. असं नाही. जी मुलं माझ्याकडून बीकॉम करतायत ना, स्मार्ट बीकॉम, त्यांना 1 वर्ष आम्ही शिकवतो आणि पुढच्या 2 वर्षात ते ह्या एक्झामची प्रिपरेशन करतात, फटाफट पास होत आहेत. त्यांना कम्युनिकेशन डेव्हलप झालंय, टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि हे बँकांमध्येही टॉप लेवलला आत्ता जॉब करतायत. प्रायव्हेट सेक्टरमध्येही जॉब करायचा आहे तर तुमच्या बीकॉम BBA बरोबर स्किल घेणारं हे जे स्मार्ट बीकॉम स्मार्ट BBA केलं तर प्रायव्हेट सेक्टरला स्मार्ट बीकॉम तर तुम्हाला बीकॉमच्या आधीच जॉब लावतंय. BBA बरोबर पण 100% जॉब गॅरंटी आहे आणि अगदी हाय लेवलचे जॉब मिळत आहेत. पुढं आलं हायर एज्युकेशन ज्यांना करायचं आहे, CA CS. बीकॉम नावाला डिग्री घेण्यापेक्षा बीकॉम बरोबर जर कम्युनिकेशन डेव्हलप झालं, टेक्नॉलॉजी कळायला लागली, तर विचार करा ना तुमच्या CA CS मध्ये किती फास्ट डेव्हलप व्हाल तुम्ही. यश पटेलनी जसं स्मार्ट BBA केलं आणि तो जेव्हा त्याच्या CFAच्या क्लासला गेला, त्याच्या सरांचा फोन आला होता की या BBA मुलांपेक्षा ह्याच्या कन्सेप्ट खूप छान आहेत. इनफॅक्ट MBA मुलांना जे येत नाही ते ह्याला येतंय. तो नक्की टॉप रँकमध्ये CFA कंप्लीट करणार. त्यानं फर्स्ट अटेम्प्टमध्ये कंप्लीट केलं CFA. ही जादू आहे जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं ग्रॅज्युएशन, स्किल्सचं ग्रॅज्युएशन जर सिलेक्ट केलं तर. आणि कॉमर्समधलं चौथं करिअरचं क्षेत्र म्हणजे बिझनेसचं क्षेत्र. त्या बिझनेसच्या क्षेत्रात जायचं आहे तर तुम्ही ऑलराऊंड गोष्टींमध्ये लीडर पाहिजेत. सो स्मार्ट BBA सारखं BBA केलं की जिथे फक्त एखादं स्पेशलायझेशन नाही आहे, तुम्ही डिजिटल मार्केटिंग, इम्पोर्ट एक्सपोर्ट, फायनान्स, सगळ्या क्षेत्रांमध्ये HR मास्टर बनता. सो ह्या 4ही क्षेत्रात जाताना तुम्ही साधं बीकॉम BBA करून चालणार नाही, स्मार्ट करावं लागेल, प्रॅक्टिकल स्किल्स घ्यावे लागतील, तर तुम्हाला ह्या 4ही करिअरमध्ये यश नक्की मिळेल. सर तुम्ही स्मार्ट बीकॉम किंवा स्मार्ट BBA बद्दल मगासपासून सांगताय, तर जे विद्यार्थी जे पालक आपला आता कार्यक्रम पाहतायत त्यांच्यासाठी नक्कीच मार्गदर्शन कराल. नेमकं हे स्मार्ट बीकॉम स्मार्ट BBA म्हणजे नेमकं काय? ते नॉर्मल बीकॉम नॉर्मल BBA पेक्षा कसं वेगळं आहे आणि निलयामध्ये नेमकं काय आहे? तिथे काय वेगळं शिकवलं जातंय अजून यामध्ये? स्मार्ट बीकॉममध्ये आम्ही हा कोर्स ड्युअल डिग्रीचा केला आहे, जेणेकरून 1 वर्षात तुम्हाला सगळे स्किल्स मिळतील, तुम्हाला इंडस्ट्री एक्सपोजर मिळेल. त्यात काय करतोय, फर्स्ट इयरमध्ये मुलांना आम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतोय, कम्युनिकेशन वगैरे सगळं ट्रेनिंग, इंटरव्ह्यूचं ट्रेनिंग, टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग, जॉबमध्ये बिझनेसमध्ये लागणारे सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग देऊन 1 वर्षात त्यांना इंडस्ट्री एक्सपोजरसाठी पाठवतोय. म्हणजे SY TYला ते इंडस्ट्री एक्सपोजर घेत आहेत. बीकॉम बरोबरच 3 ते 5 लाख रुपये कमवत आहेत ही मुलं आणि त्यांना ह्याच्यात भरपूर टेक्नॉलॉजी फ्री दिल्या जात आहेत. सो स्मार्ट बीकॉम झालेला मुलगा 1 वर्षानंतर कमवायला लागतो, इंडस्ट्री एक्सपोजर घेतो आणि उद्या तो त्याच्या हायर एज्युकेशनसाठी असो, जॉबसाठी असो, बिझनेससाठी रेडी होतो. दुसरा आहे स्मार्ट BBA. हा अतिशय हाय लेवलचा कोर्स बिझनेस मॅनेजमेंटमधला. 3 वर्षात इथेही ड्युअल डिग्री मिळते. BBA प्लस BLP म्हणजे बिझनेस लीडरशिप प्रोग्राम. याच्यामध्ये HR, मार्केटिंग, फायनान्स,
इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या सगळ्या सेक्टर्समध्ये मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग तुम्हाला स्पेशलायझेशन दिलं जातं. टेक्नॉलॉजी शिकवली जाते, लाईफ घडवलं जातं. 3 वर्षात BBA झालेला मुलगा हा 100% जॉबसाठी आणि 100% बिझनेससाठी पूर्णतः रेडी झालेला असतो आणि आयुष्यात सक्सेसफुल होतोच. या दोन्ही कोर्सेसमध्ये आम्ही 100% प्रॅक्टिकल देतोय आणि 100% जॉब गॅरंटी आणि 100% बिझनेस रेडी बनवतोय. नक्कीच सर. एखाद्या आपल्या मुलाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर पालकांना मोठी शंका असते किंवा मोठं टेन्शन असतं, ते म्हणजे त्याला जॉब मिळेल का, नोकरी मिळेल का, किंवा त्याचा व्यवसाय नेमका कसा पुढे जाईल. तर याबद्दल निलया कसं एन्श्युअर करतं पालकांना? आम्ही पहिल्यांदा 12वी झाल्यानंतर मुलांच्या माइंडवरती काम करतो की तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही कष्ट घेतले पाहिजेत, डिसिप्लिन्स घडवला पाहिजे, स्वतःला बदललं पाहिजे, मजा करा, पण मजेबरोबर अभ्यास पण करा. आणि मग ह्याच्यात बरीचशी मुलं चेंज व्हायला लागतात आणि त्यांना सिरियसनेस कळतो की मी तयार झालं पाहिजे. आणि जेव्हा ही मुलं ठरवतात ना की मला कष्ट घ्यायचे आहेत, तेव्हा बदलाव निर्माण होतात. मग ह्याच्याबरोबर आम्ही नॉलेज देतो सगळ्या सेक्टर्सचं, जे प्रॅक्टिकली लागणार आहे जॉबमध्ये, बिझनेसमध्ये, आणि त्यातले स्किल्स देतो, टेक्नॉलॉजी देतो आणि एवढा सराव करून घेतो सगळ्या क्षेत्रांमध्ये की ह्या मुलांना कॉन्फिडन्स यायला लागतो. सर आता मी करू शकतोय, सर मी बिझनेसची ही गोष्ट करू शकतोय, सर मी जे जॉबला लागणार हे काम छान करतोय, मी कंपनी फायनल करतोय, सर मला मार्केटिंग जमायला लागलंय. आणि हा जेव्हा कॉन्फिडन्स यायला लागतो ना, तेव्हा खरंच सांगा बरं काय अशक्य आहे ह्या मुलांना, जेव्हा त्यांच्याकडे कॉन्फिडन्स येतो. फक्त गरज आहे त्यांनी मेहनत करायची. आणि अशा पद्धतीने जेव्हा आम्ही ह्या मुलांना तयार करतोय, त्यांना जॉब आरामात मिळतात. निलयाचा ऑलरेडी इतिहास आहे. 10,000 मुलांना आम्ही जॉब दिलेले आहेत. 1000हून जास्त मोठ्या मोठ्या कंपन्या आमच्या असोसिएशनमध्ये आहेत आणि 10,000 मुलं जिथं जॉब करतायत जुनी, त्याही कंपन्यांशी कनेक्ट आहेत. त्याच्यामुळे जॉब असो किंवा बिझनेस, तुमचा मुलगा निलयात आला आणि जर त्यानं मेहनत घ्यायला तयारी असेल तर तो यशस्वी होणारच. ही चिंता तुम्ही सोडून द्या, ही जबाबदारी आम्ही घेऊ. मला पुढचा असा एक प्रश्न विचारायचा होता की निलयामध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांच्यासाठी ROI म्हणजे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट नेमकं कसं आहे? कारण पालकांची ती पण एक चिंता असते की फी नेमकी काय, परवडेल का आपल्याला? तर त्याबद्दलही आम्हाला अच्छा, सांगा. आता एक गोष्ट बघा, बीकॉम जो कोर्स आहे ना, स्मार्ट बीकॉम निलयाचा, हा खरं तर ना 0 खर्चात होतो. उलटा 3-5 लाखाचं इन्कमच तो मिळवून देतो. म्हणजे ह्या कोर्सची फी अंदाजे 1,80,000 द्यावी लागते पहिल्या वर्षात, 3 वर्षाची फी बरं का ही. पण सेकंड आणि थर्ड इयरमध्येच मुलगा 3 ते 5 लाखाची सॅलरी कमवतो. त्याला इंटर्नशिपमध्ये स्टायपेंड आम्ही गॅरंटेड देतो आणि ह्याची 100% गॅरंटी बरं का. म्हणजे जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा तो जास्त कमवतोय. दुसरी गोष्ट, ह्या एज्युकेशनमध्ये त्याला सॅप, टॅली, बीकॉमचे क्लासेस हे सगळं फ्री मिळतंय. कम्युनिकेशन, AI, म्हणजे ज्याची किंमत मार्केटमध्ये 2-2.5 लाख आहे ते सगळं फ्री मिळतंय. म्हणजे ही फी खूप परवडेबल आहे. बरोबर. तशीच गोष्ट जेव्हा BBAचा मुलगा BBA कोर्स करतोय ना, अहो ड्युअल डिग्री देतोय आम्ही त्या फीजमध्ये. जे नॉर्मल कॉलेजला BBAची फीज आहे त्याच्यामध्ये त्याला सॅप पासून बिझनेसचे सगळे सॉफ्टवेअर, AI, टेक्नॉलॉजी, फिनटेक, इम्पोर्ट एक्सपोर्ट, जे बाहेर 5-10 लाख किंमत आहे, हे सगळं त्याला फ्री मिळतंय. एवढं जर मिळतंय आणि त्याच्यानंतर तो लाईफमध्ये खात्रीशीर यशस्वी होतोय, तर जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ना त्याच्या 100 ते 200 पट तो मुलगा तुम्हाला वसूल करून देतोय. बीकॉम झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी तो घरी पैसे पाठवायला लागतोय. ही जी जादू आहे ना, हे जे ROI आहे ते फक्त निलया देऊ शकतं. नक्कीच सर. परिपूर्ण करता विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या कोर्समधनं, हो, अगदी. शिक्षणातनं. मात्र बऱ्याचदा असं होतं की अनेक विद्यार्थी हे मराठी माध्यमात शिकलेले असतात. तर अशा विद्यार्थ्यांच्या मनात बऱ्याचदा अशी शंका असते की आता मला मग मराठीमुळे थोडासा कॉन्फिडन्स माझा कमी होईल का, किंवा मला ते पुढचं शिक्षण घेता येईल का, मला यशस्वी होता येईल का? तर अशा थोडासा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोबल तुम्ही कसं वाढवाल? पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, मराठी कमी येतेय म्हणजे आपण कमी नसतो. एक भाषा येत नाही तर काय झालं? फ्रेंच लोकांना कुठे दुसऱ्या भाषा येतात? ते काय कमी समजतात का स्वतःला? चायनीजला कुठे दुसऱ्या भाषा जास्त पद्धतीने येतात? सो पहिल्यांदा लक्षात घ्या, भाषा हे फक्त नॉलेज व्यक्त करायचा मार्ग आहे. कितीतरी मराठी लोक खूप ग्रेट झाली आहेत लाईफमध्ये आणि मी पण त्यातलं एक आहे. मीही मराठी मीडियममधूनच होतो. सो आपलं नॉलेज चांगलं आहे आणि जर भाषा बदलायची असेल तर थोडासा काळ प्रयत्न करावा लागतं रे. ऑलरेडी 50-60% इंग्लिश आपल्याला येतेच आहे छान. थोडीशी प्रॅक्टिस केली की आपण त्याच्यात मास्टर होतो आणि यशस्वी होतो. माझ्याकडं इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंटची जी मुलं येत आहेत तेवढीच मराठी मीडियमची मुलं ग्रेट होतात. त्यांना आम्ही स्पेशल ट्रेनिंग देतो आणि तेही बॅचमध्ये टॉपर येतात. तोडीस तोड स्वतःचं करिअर करतात. सो घाबरायचं नाही.
बिनधास्त आपल्या मराठीचा अभिमान ठेवायचा आणि तेवढ्याच ताकदीनं इंग्लिश पण शिकायची, तिच्यावर पण आपले सामर्थ्य निर्माण करायचं. आपण जसं म्हणालो 10वी-12वीचे निकाल लागलेले आहेत. पालकांना, विद्यार्थ्यांना अगदी टेन्शन असेल की काय पुढे होणार, काय घडणार. मात्र आपल्या पाल्याचं किंवा आपल्या स्वतःचं करिअर घडवण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? कसं मार्गदर्शन कराल यशस्वी करिअर घडवण्यासाठी? कॉमर्समध्ये, कॉमर्समध्ये ऑफकोर्स. अच्छा, आता जर तुम्हाला कॉमर्समध्ये 12वी नंतरचं करिअर करायचं आहे, तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, CA, CS, CFA इथं जायचं असो किंवा UPSC, MPSC, तुम्हाला BCom किंवा BBA काहीतरी केलंच पाहिजे. मग ते नॉर्मल करून काय साध्य होणार आहे ना? पुढची ताकद मिळतेय ना काय? सो मी सगळ्यांना सांगेन की 4 कॉलेज बघा, सिरियस व्हा. हे कॉलेजचं एज्युकेशनवर तुमचे सगळं फ्युचर घडतं पुढचं. तो सिरियसली विचार करा. 4 कॉलेजेसला जा, बघा. त्याच्याबरोबर निलयात या, निलयाचे कोर्सेस व्यवस्थित बघा. मग तुम्हाला कळेल की खरंच जादू ह्या कोर्सेसमध्ये. हे कोर्सेस ताकद क्रिएट करतात. भले MPSC ला जायचं असो, माझा मुलगा इथून गेला की ग्रेट होणार, तो उद्या चुकून MPSC, UPSC मध्ये प्रचंड कॉम्पिटिशन असते, तिथे चुकून पास नाही झाला तरी तो आयुष्यात फेल नाही होणार, हे मात्र तो नक्की. उद्या त्याला CA, CS ला बळ मिळेल. जॉबला जायचे, बिझनेसला जायचे, तरीही तो ताकदवान झालेला असेल. तो बऱ्याचशा कॉलेजमध्ये BCom, BBA केलेली मुलं बिघडतात. निलयात ती मुलं घडणार, हा विश्वास तुम्हाला येईल. आणि मग दुसरी गोष्ट करा, निलयात फक्त एका बॅचला मी 40च ॲडमिशन देतो. पर्सनल अटेन्शन द्यायचं असतं ना, तर पटकन तुमचं सीट बुक करा, सीट्स फुल होण्याच्या आधी. आमच्या बॅचेस 10 जूनलाच प्रायोरिटी बॅचेस चालू होत आहेत, पहिली बॅच. तर लवकरात लवकर निलयाला या, डोळे उघडे ठेवा, 4 कॉलेजेस बघा आणि मग सुंदर BCom निवडा, जसं निलयाचं स्मार्ट BCom, स्मार्ट BBA आहे. मग तुमचं करिअर नक्की घडणार. तुमचा मुलगा किंवा तुम्ही स्वतः स्टुडंट आयुष्यात यशस्वी होणार, हे खात्रीशीर, जर तुम्ही मेहनत घेतलीत आणि मनापासून कष्ट केलेत तर. नक्कीच विद्यार्थ्यांचं करिअर, विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं एका प्रकारे तुम्ही काम करताय. अगदी उत्तम काम करताय. तुम्ही इथे आलात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. नक्कीच त्यांच्या मनातले देखील अनेक प्रश्न दूर झालेले असतील या कॉमर्स क्षेत्राबद्दलचे. सर, खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. यशाचा कानमंत्र या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा NDTV मराठी.